उदरसेन याचा पुत्र कौस तर मलाच म्हणतात. तुला मध्यराज्याचा राजा उदरसेन याचा पुत्र कौस तर तुला मलाच म्हणतात. देवकी माझी बहीण, देवकी माझी बहीण वयात आली असता तिला वराव सुरू झाले. देवकीने हजारवर नापसंत केले. पण तुला तरच काय झाला? देवकीने हजारवर नापसंत केले. वासुदेव यांना पसंत केलं. देवकीने वासुदेव यांना पसंत केलं. देवकीने वासुदेवांचं लग्न किती थाटामाटात करण्यात आलं. तुला तरच काय झाला? देवकीचं वासुदेवाचं लग्न किती थाटामाटात करण्यात आलं. 12 घोड्याच्या ढगावरून घेऊन जात असताना देवकीला वासुदेवाला वासुदेव 12 घोड्याच्या ढगावरून घेऊन जात असताना मध्येच आकाशवाणी झाली. कौसा बसला तू देवकी पोटी 8वा पुत्र होणार आहे. तो तुझा वैरी आहे. देवकीच्या पोटी 8वा पुत्र होणार आहे. तो तुझा माझा वैरी आहे. एक शब्द ऐकतात माझ्या पायाची गल मस्तकी भिडली. एक शब्द ऐकतात माझ्या पायाची गल मस्तकी भिडली. आणि 12 घोड्याच्या लगावर घेऊन जात असताना देवकीला काली घेतलं आणि तिच्या मानेवर समशेर ओढतात. वासुदेव माझ्या शरणी गेला. आवरा तुमचा क्रोध. देवकीच्या पोटी 8 मुलं होतील. तुझ्या स्वाधीन करेल. एक शब्द ऐकतात माझ्या मस्तकी भिडलेली गल पायतली घेतली आणि देवकीला मी माझ्या बंदीखाली ठेवलं. आणि देवकीचं एक मूल करून साहेब मला मारून टाकली. तू आणि देवकी साई मला मारून 7वी कन्या गदगद फिरवतात. आकाशवाणी झाली आणि तीच म्हणाली कौसा बसला. देवकीच्या पोटी 8वा पुत्र झालाय. तो गोकुलामध्ये आनंद वाढताय. कौसा फसला. देवकीच्या पोटी 8वा पुत्र झालाय. तो गोकुलामध्ये आनंद वाढताय. हे शब्द ऐकतात माझ्या मस्तकी भिडली. पायतली भिडलेली गल मस्तकी भिडली. डोक्यात घुसली. अरे जातो त्याच्या शोधेवरती. अरे देवा कृष्ण ये आणि बस माझ्या शासनावर. तुझ्या सिंहासनाला बाला कृष्ण ये आणि बस माझ्या शासनावर. एक वेळा ना आणि तुला सांगतो कृष्ण ये आणि बस माझ्या शासनावरती. सांगितलं नाही तर कानाखाली वळी जावा. तुझ्या सामर्थ्य असेल तर होय विकास तयार. कृष्णा मला म्हणून वाटता पलू कुठे बनणार. काय माहिती? अरे पलू कुठे बनणार. मी कुठे येतो तुझ्या शोधीवरती. मी पण तुला शोधतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. थांब.
अरे कुठे पळाला होतास? मी माझ्या मोठ्या भावाची आज्ञा घ्यायला गेलो होतो. तू पण आईची बापसा बोल जास्त यार. काय काय झालं होतं देवानो? आता पहिल्या मारा ते मला वडील काय सांगलं होतं?